नमस्कार मित्रांनो, तो स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण जावामध्ये बघणार आहोत क्यू डेटा स्ट्रक्चर. ओके. तर क्यू जसं आपण स्टॅक बघितलं तसं क्यू पण एक डेटा स्ट्रक्चर आहे, जे की एलिमेंट स्टोअर करतं फर्स्ट इन फर्स्ट आउट ऑर्डरमध्ये. ओके. स्टॅकच्या केसमध्ये कसं होतं, लास्ट इन फर्स्ट आउट, म्हणजे जो एलिमेंट सगळ्यात शेवटी जाईल तो सगळ्यात पहिले बाहेर येईल. ओके. बट क्यूच्या केसमध्ये कसं असतं, फर्स्ट इन फर्स्ट आउट, जो एलिमेंट पहिले जाईल तोच पहिले बाहेर येईल. फॉर एक्झाम्पल, कुठलीही तिकीट काउंटरची लाईन. ओके. तिकीट काउंटरच्या लाईनमध्ये कसं असतं, जो सगळ्यात पहिले जातो त्याला तिकीट पहिले भेटतं आणि जो सगळ्यात शेवटी असतो लाईनच्या मागे असतो, राईट. आपली नॉर्मल लाईन, कुठली लाईन जे आपण बघतो, राईट, त्यात कसं असतं, जो पहिले आला तो सगळ्यात पुढे असतो, जो शेवटी आला तो सगळ्यात मागे असतो. मग सगळ्यात पहिले जो जातो त्याला जे काही तिकीट असतं, जी काही गोष्ट ज्यासाठी तो लाईनीत थांबलाय ती पहिले भेटते, राईट. आणि जो सगळ्यात शेवटी असतो तो मागे असतो. तर सेम कन्सेप्ट आहे, ओके, क्यूचा, की क्यू डेटा स्ट्रक्चर काय करतं, फर्स्ट इन फर्स्ट आउट ऑर्डर फॉलो करतं. द पर्सन हु अराइव्स फर्स्ट गेट्स सर्व्ड फर्स्ट, राईट. म्हणजे आपली रिअल वर्ल्ड क्यू. तर की पॉईंट्स फिफो ऑर्डर फॉलो करतं. ओके. आता क्यू हा इंटरफेस आहे. ओके. जावामध्ये क्यू हा इंटरफेस आहे. आपण त्याच्याकडे बघूच. जावाचं डॉक्युमेंटेशन ओपन केलं आहे मी क्यूसाठी. बट तेवढं लक्षात ठेवा, क्यू हा इंटरफेस आहे आणि क्यूचं इम्प्लिमेंटेशन प्रोव्हाइड केलं, राईट. इंटरफेसमध्ये काय, फक्त आपण मेथड डिक्लेअर करतो आणि मग एक कुठली तरी कॉन्क्रीट क्लास ते इंटरफेसला इम्प्लिमेंट करते आणि आपल्याला इम्प्लिमेंटेशन प्रोव्हाइड करते. तर सेम केस क्यू इंटरफेसचं इम्प्लिमेंटेशन कोणी प्रोव्हाइड केलं आपल्याला, लिंक लिस्ट क्लासने, ॲरे क्यू आणि प्रायोरिटी क्यू. आता या व्हिडिओमध्ये आपण फक्त लिंक लिस्ट बघणार आहोत. तर लिंक लिस्ट काय, पॉप्युलर चॉईस टू इन्सर्ट अँड रिमूव्ह ॲट द बिगिनिंग अँड एंड. ओके. विच अलाइन्स परफेक्टली विथ द क्यू ऑपरेशन्स. ओके. जे नॉर्मल क्यूचे ऑपरेशन्स आहे, की फ्रंट म्हणजे जो सगळ्यात पुढे त्याला रिमूव्ह करा, ज्याला ऍड करायचं त्याला बॅकमध्ये ऍड करा, राईट. हे लिंक लिस्ट परफेक्टली प्रोव्हाइड करतं हे ऑपरेशन्स. ॲरे क्यू मध्ये काय असतं, ते पण इम्प्लिमेंटेशन आहे क्यूचं आणि म्हणजे फक्त क्यूचंच नाही. ओके. तर ॲरे क्यू भरपूर सारे इंटरफेसला इम्प्लिमेंट करतं, बट आपण आता स्पेसिफिक टू क्यू बोलतोय म्हणून मी तुम्हाला सांगतोय. इट युजेस रिसायझेबल इंटरनल ॲरे. इट ऑफर्स फास्टर रँडम ॲक्सेस. ओके. तर लिंक लिस्टपेक्षा थोडं ॲडव्हान्स आहे ॲरे क्यू. आणि त्यात खूप साऱ्या अजून जास्त मेथड आहे, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. प्रायोरिटी क्यू काय, प्रायोरिटी क्यू म्हणजे बेस्ड आपण प्रायोरिटी ते एलिमेंटला ऑर्डर करते, राईट. नॉर्मल क्यू मध्ये काय असतं, जो पहिले आला तो पहिले बाहेर येतो, राईट. बट प्रायोरिटी क्यू मध्ये बेस्ड अपॉन सर्टन कंडिशन, बेस्ड अपॉन प्रायोरिटी ते एलिमेंटची ऑर्डरिंग ठरते. फॉर एक्झाम्पल, आपण स्टुडंट्सला जर क्लासचे स्टुडंट पकडले तर जनरली आपण रोल नंबर वाईज उभं करतो, राईट. बट लेट्स से प्रायोरिटी क्यूच्या केसमध्ये लेट्स से आपल्याला रँक वाईज उभं करायचं आहे, तर मग रँक काय झाली, आपली प्रायोरिटी झाली. तर मग ज्याचा पहिला रँक तो पहिले उभं राहील, म्हणजे ज्याचा शेवटी आहे तो शेवटी उभं राहील, आणि मग त्यानुसार जो पहिला रँकवाला आहे तो पहिले बाहेर येईल, राईट. तर प्रायोरिटी क्यू मध्ये काय, आपण रँक क्रायटेरिया बेस्ड आपण ऑर्डरिंग करतो. ओके. त्यात फर्स्ट इन फर्स्ट आउट ऑर्डरिंग फॉलो होईल की नाही हे माहिती नाही, हे बेस्ड अपॉन प्रायोरिटी ठरतं. प्रायोरिटी म्हणजे तुमची कंडिशन, जी काही कंडिशन तुम्ही लावणार आहे ती. ओके. तर क्यूच्या मेथड्स काय, इम्पॉर्टंट मेथड्स काय, ऍड, रिमूव्ह, एलिमेंट. ओके. तर ह्या तीन मेथड्स आहेत. अजून काही मेथड्स आहेत, आपण डायरेक्टली डॉक्युमेंटेशनवरच जाऊ. ओके. तर हा मी क्यू इंटरफेस ओपन केला जेव्हा या डॉक्युमेंटमधून. ओके. बघा, इंटरफेस क्यू, आणि याच्यात तीन मेथड आहेत. समरी ऑफ क्यू मेथड, इन्सर्ट, रिमूव्ह, एक्झामिन. इन्सर्टसाठी कुठली मेथड आहे, ऍड. ओके. हे मेथड्स बघा, ऍड, रिमूव्ह आणि एलिमेंट. एलिमेंट काय करतं, एलिमेंट पिक करतं, म्हणजे जो पहिला एलिमेंट आहे, जो आता क्यू मध्ये फर्स्ट उभा आहे, जो सगळ्यात पहिले बाहेर येईल तो. रिमूव्ह काय करतं, रिमूव्ह द फर्स्ट एलिमेंट अगेन. पिक आणि पोल मध्ये काय फरक आहे, की पिक फक्त सांगतं की हा पहिला एलिमेंट आहे, पोल काय करतं, तो ऍक्च्युली रिमूव्ह करतं. आणि ऑफर काय करतं, क्यूच्या एंडमध्ये ऍड करतं. तर ह्या दोन्ही सिनॉनिमस आहे. ओके. ऍड जे काम करतं ते ऑफर करते, रिमूव्ह जे काम करते ते पोल करते, एलिमेंट जे काम करते ते पिक करते. ओके. तर ह्या ज्या मेथड्स आहेत, आपण हे कुठे बघितलं होतं अजून, या आपण लिस्ट इंटरफेसमध्ये पण बघितलं होतं, राईट. ॲरे लिस्टचं इम्प्लिमेंटेशन जेव्हा बघितलं होतं तेव्हा आपण ह्या ऍड, रिमूव्ह, एलिमेंट ह्या मेथड्स बघितल्या होत्या. बट क्यू क्यू इंटरफेसमध्ये कुठल्या मेथड आहे त्याच्या सारख्या, साठी सारखी मेथड कुठली, ऑफर, साठी पोल, साठी पिक. ओके. तर म्हणून त्यांनी असं समोरासमोर दिलंय की ह्याच्या इक्विव्हॅलंट ही मेथड आहे. ओके. तर आपण त्यांचं डेफिनेशन बघून घेऊ. तर ऍड तुम्हाला माहिती, इन्सर्ट द स्पेसिफाईड एलिमेंट इन द क्यू. ओके. मोस्टली शेवटी ऍड करतं. एलिमेंट रिट्रीव्स बट डज नॉट रिमूव्ह. रिट्रीव्स बट डज नॉट रिमूव्ह द हेड ऑफ द क्यू. हेड ऑफ द क्यू म्हणजे काय, जो सगळ्यात पहिले उभा आहे क्यू मध्ये. ऑफर काय करतं, इन्सर्ट द एलिमेंट ऍट द लास्ट, राईट. पिक काय करतं, रिट्रीव्स बट डज नॉट रिमूव्ह. बघा, पिक आणि एलिमेंट सारखंच काम करतं. ओके. फक्त सांगतं की समोर कोण उभा आहे, हेड ऑफ द क्यू. हेड म्हणजे काय, जो फर्स्ट उभा आहे. ओके. तर तो फक्त सांगतं की हा एलिमेंट आहे आणि तो रिमूव्ह करत नाही. पोल काय करतं, ऍक्च्युली रिमूव्ह करतं त्याला. ओके. आणि पोल आणि रिमूव्ह जे आपण वरती बघितलं सारख्याच आहे, राईट. रिट्रीव्ह अँड रिमूव्ह द हेड ऑफ द क्यू. तर क्यू इंटरफेस मधल्या मेथड्स कुठल्या, ऑफर, पोल, पिक, आणि त्याच्या इक्विव्हॅलंट आपण बघितलं, ऍड, रिमूव्ह, एलिमेंट. ओके. तर आपण जावा मधली जी लिंक लिस्ट क्लास आहे ती बघणार आहोत. ओके. जावा मधली लिंक लिस्ट क्लास UTL पॅकेजमध्ये. जर तुम्हाला इम्प्लिमेंटेशन वर पण व्हिडिओ पाहिजे, की क्यू लिंक लिस्ट कसं इम्प्लिमेंट करता,
ओके, आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्टॅक्स इम्प्लिमेंटेशन केलं होतं. आपण एक इंटिजर स्टॅक पण बनवला होता, ज्यात इंटिजर एलिमेंट पोस्ट करू शकता, की जेनेरिक स्टॅक पण बनवला होता, ज्यात तुम्ही कुठलाही एलिमेंट म्हणजे जो टाईप तुम्ही डिफाईन करणार, स्ट्रिंग, बुलियन किंवा स्वतःचा कस्टम टाईप लाईक एम्प्लॉई, राईट, तो तुम्ही पुश करू शकता, पॉप करू शकता. बट त्या व्हिडिओला काही एवढं अ, चांगला प्रतिसाद मिळाला नाही, म्हणून मला वाटतं पहिलं तुमचं ओपिनियन घ्यावं की आपण क्यूचा इम्प्लिमेंटेशनचा व्हिडिओ बनवायचा का नाही. जर तुम्ही जर सांगितलं कमेंट सेक्शनमध्ये की हा आपण बनवला पाहिजे, तर आपण क्यूचा तो सॉरी लिंक लिस्टचा तो इम्प्लिमेंटेशनचा व्हिडिओ बनवू. अदरवाईज आपण डायरेक्ट पुढचा जो डेटा स्ट्रक्चर प्रायोरिटी क्यू त्याच्यावर जाऊ. ओके. ओके, तर ह्या होत्या आपल्या मेथड्स. ही होती आपली क्लास. तर आपण स्पेसिफिकली लिंक लिस्ट बघणार आहोत. ओके, लिंक लिस्ट इम्प्लिमेंटेशन बघणार आहोत. आणि लिंक लिस्टमध्ये क्यू इंटरफेसच्या मेथड कशा इम्प्लिमेंट केल्या आहेत, म्हणजे ते काय फंक्शनलिटी ऑफर करतात ते बघणार आहोत. ओके, तर जाऊया आपण आता आपल्या स्टुडिओमध्ये. ओके, तर ही एक क्लास जी आपण प्रत्येक वेळेस वापरतो ती ऑलरेडी डिफाईन केली आहे. ओके, तर आता आपण लिंक लिस्ट क्लास डिक्लेअर करू, सॉरी त्याचा इन्स्टन्स क्रिएट करू. लिंक लिस्ट आपण त्यात स्ट्रिंग इन्सर्ट करू. ओके, ह्याला LL मी नाव देतो, लिंक लिस्ट न्यू लिंक लिस्ट. ओके, याला इम्पोर्ट करायचं आहे. आणि आपण आता कुठल्या मेन 3 मेथड काय, पीक, ऑफर, पोल. ऑफर म्हणजे ऍड करते ऍट द एंड. पीक म्हणजे काय करते, सुरुवातीला जो एलिमेंट आहे तो फक्त दाखवते. आणि पोल काय करते, ऍक्च्युअली रिमूव्ह करते. तर मला एक पिक्चर पण दाखवायची ऍक्च्युली. हे बघा हे. तर आता तुम्ही जर ही केव इमॅजिन केली, ओके, तर तुमचं डिलिशन म्हणजे जो सगळ्यात पहिले उभा आहे तो पहिले निघतो. ज्याला क्यू मध्ये जायचं आहे, राईट, क्यू मध्ये तिकीट काउंटरच्या क्यू मध्ये जायचं तो सगळ्यात शेवटी उभा राहतो. म्हणजे तुमचं ऍडिशन लागून होणार, डिलिशन पूर्ण होणार. क्यूच्या जो पहिले उभा आहे त्याला हेड पण म्हणतात, फ्रंट पण म्हणतात, राईट. आणि जो शेवटी त्याला रिअर पण म्हणतात, राईट. आणि आता हे जे टर्म्स आहेत ऑफर आणि पोल. ऑफर काय करतं, ऑफर करतं ऍड करतं ऍट द एंड ऍड करतं. आणि पोल काय करतं, रिमूव्ह करतं. ओके, तर त्यालाच दोन अजून नाव आहेत, एनक्यू आणि डीक्यू. तुम्ही ऐकलं असेल. एनक्यू काय करतं, एनक्यू एलिमेंट ऍड करतं शेवटी. डीक्यू काय करतं, रिमूव्ह करतं पुढून. ओके, डीक्यू रिमूव्ह करतं, एनक्यू ऍड करतं. जर तुम्ही हे डेटा स्ट्रक्चर कॉलेजमध्ये शिकवलं असेल, तर कॉलेजमध्ये जेव्हा लिंक लिस्ट आपण इम्प्लिमेंट करतो तेव्हा एनक्यू, डीक्यू, फ्रंट, रिअर हे टर्मिनॉलॉजीज आपण वापरतो. ओके, पण जावामध्ये काय त्यांनी काय केलंय, त्यांनी वेगळ्या टर्मिनॉलॉजीज वापरलाय, जसं की ऑफर आणि पोल आणि पीक. ओके, तर पीक तर आपण स्टॅक मध्ये पण पाहिलं, राईट. स्टॅक काय करतं, टॉप ऑफ द स्टॅकवर जो एलिमेंट आहे तो रिटर्न करतो, पीक मेथड. ओके, तर होपफुली ते ह्या चित्राद्वारे तुम्हाला क्लिअर झालं असेल. क्यू मध्ये जेव्हा आपण बोलतो की फ्रंट मध्ये कुठला आहे, फ्रंट मध्ये सगळ्यात पहिले उभा, रिअर मध्ये सगळ्यात मागे उभा, ऍडिशन कुठून होतंय आणि डिलिशन कुठून होतं. ओके, तर परत मी आता माझ्या एडिटरमध्ये जातो. ओके, आपण ऑलरेडी एक इन्स्टन्स क्रिएट केला आहे. आता आता आपण बघूया पहिले ऑफर मेथड. ओके, LL डॉट ऑफर. ओके, LL डॉट ऑफर माईक. ओके, अजून 2-3 एलिमेंट ऍड करू आपण. माईक, देन हार्वी, देन जॉन. ओके, देन जॉन. ओके, 3 एलिमेंट ऍड केले आपण. आता आपण ही लिस्टला प्रिंट करू. ओके, आपली लिंक लिस्टला आपण डायरेक्ट प्रिंट करू. लेट्स रन दिस प्रोग्राम. बघा काय काय आलंय, माईक, हार्वी, जॉन. आता बघा कुठल्या ऑर्डरमध्ये आपण टाकलं होतं, पहिले माईक होता, मग हार्वी होता, जॉन होता, आणि त्याच ऑर्डरमध्ये आलेत, राईट. म्हणजे आता सगळ्यात पहिले कोण उभा आहे, माईक आहे, त्याच्यानंतर हार्वी, त्याच्यानंतर जॉन आहे, जॉन सगळ्यात शेवटी उभा आहे, राईट. स्टॅकच्या केसमध्ये काय झालं होतं, स्टॅकच्या केसमध्ये आता हे फर्स्ट इन फर्स्ट आउट, म्हणजे जो पहिले गेला आहे तो सगळ्यात पहिले निघायला पण तयार आहे. ओके, तर आपण बघितलं की लिंक लिस्ट कशी प्रिंट झाली. जो सगळ्यात पहिले आहे तो फ्रंटला आहे, जो सगळ्यात नंतर आहे तो लास्टला आहे, राईट. आता आपण पोल मेथड करू. ओके, पोल मेथड काय करते, आपण जे डेफिनेशन बघितली की पोल मेथड हेड ऑफ द क्यू. हेड ऑफ द क्यू म्हणजे काय, जो सगळ्यात पहिले उभा त्याला रिमूव्ह करते. आता आपल्या आपल्या केसमध्ये काय माईक आहे, तर आपण ते प्रिंट करून बघू. ओके, आपण याला टाकू रिमूव्ह हेड. ओके, आणि LL डॉट आपलं काय मेथड होती, पोल. ठीक आहे, आता बघू कुठला पोल होतो. ठीक आहे, रिमूव्ह हेड माईक. माईक रिमूव्ह झाला कारण की माईक सगळ्यात पहिले गेला, म्हणजे तो माईकच सगळ्यात पहिले बाहेर येईल. तर पीक मेथड काय करते, रिमूव्ह करत नाही ऍक्च्युली, फक्त दाखवते की आता एलिमेंट हा एलिमेंट फ्रंटला आहे म्हणजे हेडला आहे, रिमूव्ह करत नाही. मी त्यासाठी काय करतो, ह्याला खाली प्रिंट करतो, मी तुम्हाला एक्झॅक्ट समजेल की काय होतंय.
का कॉपी होत नाहीये. Ctrl+X, Ctrl+V. ठीक आहे, बघा रिमूव्ह हेड माईक रिमूव्ह केला, तर माईक रिमूव्ह केला म्हणून उरले कोण, हार्वी आणि जॉन. आणि हेच जर आपण पीकने बघितलं तर पीक काय करतो, फक्त सांगतं की हा हेडला पण रिमूव्ह करत नाही. हा दोघांमधला फरक आहे. ठीक आहे, बघा हेड माईक, माईक सगळ्यात पहिले उभा आहे लिस्टमध्ये, पण त्याने रिमूव्ह केला आणि त्याने फक्त सांगितलं, आणि तुमची लिस्ट तशी तशी. ओके, तर ह्या तीन ज्या स्पेसिफिक मेथड होता, ऑफर, पोल, पिक, ते आपण बघितल्या. आता आपण ज्या अजून काही ऍडिशनल मेथड आहेत त्या बघू. जसं की एल डॉट. आता बघा ऑफर काय करते, बाय डिफॉल्ट ऑफर क्यूच्या लास्टमध्ये ऍड करते, राईट, क्यूच्या लास्टमध्ये ऍड करते. आता ऑफरचे पण व्हेरियंट आहे. लेट्स से ऑफर फर्स्ट. ऑफर फर्स्ट काय करेल, ऑफर फर्स्ट काय म्हणते की मी लिंक लिस्टच्या पहिले जाऊन ऍड करते. ओके, म्हणजे आता माईक सगळ्यात पहिले, राईट. ही जी मेथड आहे ऑफर, ही ऑफर काय करते, लिंक लिस्टच्या लास्टमध्ये ऍड करते, पण ऑफर फर्स्ट काय करते, जो पहिला एलिमेंट आहे त्याच्या आधी जाऊन ऍड करते. म्हणजे आपल्या केसमध्ये काय आहे, माईक हार्वी जॉन आहे, राईट. माईक सगळ्यात पहिले गेलाय, तर ह्याला माईकच्या आधी ऍड करले. ओके, आपण ते बघू. त्याचं नाव देऊ आपण स्टीव. आणि आता बघू हेडला कुठला एलिमेंट आहे. ठीक आहे, हे बघा स्टीव गेला पहिले, स्टीव गेला, आणि प्रिंट पण काय, हेड काय प्रिंट झाला, स्टीव. म्हणजे जो कोणी हेडला असेल त्याच्या पहिले हा एलिमेंट ऍड होतो ऑफर फर्स्टने. ओके, म्हणजे जो एक्झिस्टिंग हेड आहे त्याला त्याच्या आधी हा एलिमेंट ऍड होतो. ऑफर लास्टने काय होतं, ऑफर लास्टने जे ऑफरने होतं तेच ऑफर लास्टने होतं. ओके, बघा हेड माईक आणि स्टीव सगळ्यात शेवटी गेला. ओके, आता पोल, पोल मध्ये पण पोलचे व्हेरियंट आहे का बघू आपण. डॉट पोल. बघा पोल फर्स्ट आणि पोल लास्ट. बाय डिफॉल्ट पोल काय करते, जो हेडला आहे, जो सगळ्यात पहिले उभा आहे एलिमेंट लिस्टमध्ये, त्याला काढून टाकते. पोल लास्ट काय करतं, पोल लास्ट काय करतो, जो सगळ्यात शेवटी त्याला रिमूव्ह करते. ओके, तर आपण सगळ्यात शेवटी वाल्याला रिमूव्ह करू आता आपण. ठीक आहे, आता आपण रिमूव्ह लास्ट एलिमेंट, म्हणजे जो सगळ्यात नंतर आलेला आहे, जो लिस्टमध्ये सगळ्यात शेवटी उभा आहे, त्याला जर काढायचं असलं तर त्याच्यासाठी कुठली मेथड आहे, पोल लास्ट. ओके, आता आपल्या केसमध्ये काय, स्टीव आहे, राईट. आपल्या केसमध्ये स्टीव सगळ्यात शेवटी आला लिस्टमध्ये, आणि तोच सगळ्यात पहिले रिमूव्ह होईल का, तर पोल लास्ट मेथड. पोल लास्ट काय करते, सॉरी आपण स्टीव ऍडच नाही केला. आपल्या केसमध्ये काय, माईक हार्वी जॉन, जॉन सगळ्यात शेवटी ऍड केला, आणि पोल लास्ट काय मेथड करते, की जो सगळ्यात शेवटी आला त्याला रिमूव्ह करते. पोल फर्स्ट काय करेल, जे एक्झॅक्ट पोलने काम केलंय, पोल काय करते, हेड ऑफ द क्यू रिमूव्ह करते. तसंच पोल फर्स्ट पण तेच काम करते. ओके, दोघं एक्झॅक्ट सेम मेथड आहे, काही फरक नाही त्याच्यात. आता आपल्या केसमध्ये माईक सगळ्यात पहिले आला तर माईक रिमूव्ह होईल, हार्वी जॉन तसे राहते. ओके, आता आपण बघूया रिमूव्ह. ओके, अजून एक राहिली मेथड, ती म्हणजे पीक फर्स्ट, पीक लास्ट. आता पीक काय करते, बाय डिफॉल्ट फर्स्ट एलिमेंट जो उभा आहे, सगळ्यात पहिले जो आला एलिमेंट, तो पीक करते. तसंच त्याचा एक व्हेरियंट आहे पीक लास्ट म्हणून, तो आपण बघून घेऊ. पीक लास्ट. ओके, पीक लास्ट काय करेल, जो क्यूचा सगळ्यात शेवटी उभा आहे, ओके, जो सगळ्यात नंतर आलाय तो दाखवेल. ओके, सॉरी याला रिमूव्ह नाही, ह्याला पीक नाव देऊ आपण, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. बघा पीक लास्ट, सगळ्यात शेवटी कुठला आलाय, जॉन. ओके, आणि आपण लिस्टमध्ये दिसते की सगळ्यात शेवटी आलाय. म्हणजे ह्या मेथड्स त्यांनी दिल्या आहेत बऱ्यापैकी, की तुम्ही बेस्ट अपॉन तुमची रिक्वायरमेंट तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला लास्ट एलिमेंट बघायचा आहे, फर्स्ट एलिमेंट बघायचा आहे, फर्स्ट एलिमेंट रिमूव्ह करायचा, लास्ट एलिमेंट रिमूव्ह करायचा आहे, राईट. तर ह्या सगळ्या मेथड्स ऑलरेडी दिल्या आहेत. तर असं नाही की लिंक लिस्ट फक्त क्यू इंटरफेसला इम्प्लिमेंट करतो, नाही. ओके, लिंक लिस्ट कलेक्शन्स मधले जे काही आता आपण ते बघूनच घेऊ डॉक्युमेंटेशन. जसं की तुम्ही बघाल तर क्यूचे सुपरसेट काय आहेत, सुपरसेट म्हणजे त्यांचे पॅरेंट इंटरफेस कुठे आहे, कुठे आहे, ऑल नॉन इम्प्लिमेंटिंग क्लास. बघा आता ह्या ज्या आहे ह्या क्यू इंटरफेसला इम्प्लिमेंट करतात. बट सुपर इंटरफेस म्हणजे काय, आता क्यू पण कोणाला एक्सटेंड करताय, कलेक्शन आणि इटरेबल. तर कलेक्शन मध्ये जेवढ्या पण मेथड्स आहेत, राईट, त्या सगळ्या मेथड्सचं इम्प्लिमेंटेशन लिंक लिस्ट प्रोव्हाइड करेल. इटरेबल मध्ये जेवढ्या पण मेथड्स आहेत त्या सगळ्या आपल्याला लिंक लिस्टच्या मेथड्स मध्ये दिसतील. तर अपार्ट फ्रॉम क्यू इंटरफेस, लिंक लिस्ट कलेक्शन्स मध्ये जेवढ्या पण मेथड आहेत त्या इम्प्लिमेंट करेल, इटरेबल मध्ये जेवढ्या पण मेथड आहेत त्या इम्प्लिमेंट करेल. ओके, तर म्हणून ह्या ज्या मेथड्स तुम्ही बघताय ते तुम्हाला दिसत आहे. आपण ह्या तीन वर का फोकस केला, ऑफर, पोल, पिक, कारण की ह्या स्पेसिफिक टू क्यू आहे, ह्या स्पेसिफिक टू क्यू आहे. बाकीचे जे मेथड आहे ते कुठून येत आहे, कलेक्शन्स, कलेक्शन्स मधून येत आहे, राईट, कलेक्शन. ओके, कलेक्शन इंटरफेस मधून येत आहे, तेवढं लक्षात ठेवा. तर बॅक टू आपला कोड. आता आपण रिमूव्ह करू. आता रिमूव्ह तर आपण केले पोल मेथडने. पोलने काय होतं की पहिला रिमूव्ह होतो, पोल लास्टने लास्ट रिमूव्ह होतो. आता जी रिमूव्ह मेथड आहे, राईट, ती यूज करून बघू आपण. रिमूव्ह मेथड कुठं बघितली, तर आपण ऍरेलिस्ट मध्ये बघितली होती. तर ती पण आपण एल डॉट रिमूव्ह करायचं आपल्याला, राईट. तर रिमूव्ह, आता बघा रिमूव्ह काय करते, ही रिमूव्ह पण याचं डेफिनेशन जर बघितलं, रिट्रीव्ह अँड रिमूव्ह द हेड फर्स्ट एलिमेंट. जसं पोल काम करते तसं रिमूव्ह काम करते. ओके, रिमूव्ह कुठल्या इंडेक्सवरचा एलिमेंट काढायचा आहे. ओके, जर लेट से आता आपल्याकडे काय आहे, माईक हार्वी जॉन,
तर तुम्हाला लेटचे हार्वी काढायचं, तर हार्वी कुठल्या इंडेक्सवर आहे, फर्स्ट इंडेक्सवर आहे राईट. तर आपण हार्वी काढायचं, तुम्हाला इंडेक्सची व्हॅल्यू काय द्यावी लागेल, 1. आपण ते ट्राय करून बघू. ओके, लेट्स से 1. आता बघू आपल्या याच्यात काय होतं. ह्याला आपण रिमूव्ह नाव देऊ फक्त, रिमूव्ह फर्स्ट. फर्स्ट म्हणजे फर्स्ट इंडेक्स बरं का, नाही तर फर्स्ट एलिमेंट म्हणणार तुम्ही. इंडेक्सिंग 0 पासून स्टार्ट होते. बघा हार्वी गेला. ओके, हार्वी गेला. लेट्स तुम्हाला बाय व्हॅल्यू रिमूव्ह करायचं आहे, ते पण करू शकता तुम्ही. बाय व्हॅल्यू रिमूव्ह करायचं आहे, तर लेट्स मला हार्वी रिमूव्ह करायचं आहे. बघा हार्वी त्याने काय ट्रू. आता जेव्हा तुम्ही एक्झॅक्ट व्हॅल्यू देता की तुम्ही सांगता की मला ही व्हॅल्यू रिमूव्ह करायची, तर मग ती मेथड काय रिटर्न करते, ट्रू आणि फॉल्स. जर त्याला ही व्हॅल्यू भेटली आणि त्याने रिमूव्ह केली तर ट्रू रिटर्न करेल. जर त्याला ही व्हॅल्यू भेटली नाही तर फॉल्स रिटर्न करेल. लेट्स मी आता हार्वी 1 टाकतो. आता हार्वी 1 आपल्याला लिंक मध्ये ऐकत नाही, तर मग तो रिटर्न त्याने फॉल्स केलं पाहिजे राईट. फॉल्स राईट, फॉल्स रिटर्न केलं आणि जी लिंक लिस्ट आहे तशी तशी प्रिंट केली. पण जर त्याला व्हॅल्यू भेटली तर ती व्हॅल्यू तो रिमूव्ह करेल आणि तुम्हाला सांगेल की हा मला ही व्हॅल्यू भेटली, ती व्हॅल्यू रिमूव्ह केली आणि तुमची ही लिंक लिस्ट उरलेली जी आहे ती आपण प्रिंट केली. ओके, तर आपण इंडेक्सने रिमूव्ह केलं, आपण व्हॅल्यूने रिमूव्ह केलं. आणि जर आपण नुसतंच रिमूव्ह केलं म्हणजे काहीच आर्ग्युमेंट दिली नाही, तर जसं पोल मेथड काम करते, हेड ऑफ द क्यू रिमूव्ह करते, तसं ते काम करेल. ओके, तर ह्याला रिमूव्ड असं फक्त नाव देऊ, इंडेक्सिंग काढून टाकू तुला. माईक गेला कारण की माईक सगळ्यात पहिले उभा आहे. ओके, तर हे होतं आपलं लिंक लिस्ट. आपण अजून याचं म्हणजे आता आपण काही एक एलिमेंट रिमूव्ह केले, आता जर आपल्याला सगळेच एलिमेंट रिमूव्ह करायचे, ते पण फर्स्ट इन फर्स्ट आउट ह्या ऑर्डरमध्ये. ओके, आपल्या ऑर्डरिंगनुसार जो पहिले आला तो पहिले रिमूव्ह झाला पाहिजे. तर आपण काय करू शकतो, वाईल लूप मध्ये पण त्यांना रिमूव्ह करू शकतो, जसं आपण बाकीच्या केसेसमध्ये बघितलं आहे. तर वाईल आपल्याला काय करायचं, सगळे एलिमेंट रिमूव्ह करायचे फर्स्ट इन फर्स्ट आउट ऑर्डरमध्ये. तर आपण काय करू, आपल्याला एक मेथड भेटते इज एम्प्टी नावाची राईट. इज एम्प्टी काय करते, चेक करते की लिस्टमध्ये एलिमेंट्स आहेत का नाही. जर असेल तर ती फॉल्स रिटर्न करेल राईट. जर एलिमेंट्स आहेत लिस्टमध्ये ते फॉल्स रिटर्न करेल. आता आपल्या केसमध्ये 3 एलिमेंट आहेत राईट, तर मग ते काय करेल, फॉल्स रिटर्न करेल. आणि फॉल्स रिटर्न केलं म्हणजे आपल्याला वाईल लूप मध्ये जायचं, म्हणजे आपल्याला निगेट करावं लागेल. तर फॉल्सला निगेट केलं, ट्रू झालं, मग आपण वाईल लूप मध्ये गेलो आणि आपण आता रिमूव्ह करू शकतो राईट. ओके, आता याला आपण पोल मेथड वापरू कारण की आपण हेड रिमूव्ह करतोय. रिमूव्हने पण हेडच रिमूव्ह झाला असता. ओके, पण आपण लिंक लिस्टच्या केसमध्ये बोलतो म्हणून पोल पिक ऑफर ह्या क्यू इंटरफेस मध्ये येत आहे. ओके, तर बघा पहिले काय, माईक जो पहिले आला तो पहिले गेला, देन हार्वी आला तर तो गेला, देन जॉन आला तो गेला. ओके, तसं तुम्ही वाईल लूप मध्ये आपण रिट्रीव्ह केलं युजिंग द नॅचरल ऑर्डरिंग, फिफो ऑर्डरिंग. ओके, जसं आता ऑफर मेथड आहे ना, तर ऑफर मेथडचं इक्विव्हॅलेंट आपण काय बघितलं होतं, ऍड बघितलं होतं राईट. तर ऍडने पण सेम होतं. ओके, आता ऍड काय करेल, लिंक लिस्टच्या शेवटी जाऊन ऍड करेल. स्टीव्ह, ओके, स्टीव्ह ऍड करू आपण. ओके, मी आता लिंक लिस्ट पहिले पण प्रिंट करतोय की सगळे ऍड झाल्यावर काय व्हॅल्यू, रिमूव्ह झाल्यावर काय व्हॅल्यू. ओके, तर बघा माईक हार्वी जॉन स्टीव्ह. स्टीव्ह ऍड मेथडने काय केलं, सेम जे ऑफर करते तेच शेवटी जाऊन ऍड केलं, आणि रिमूव्ह बघा त्याच ऑर्डर मध्ये झालंय, माईक हार्वी जॉन स्टीव्ह, आणि तुमची लिस्ट एम्प्टी झाली. देन ऍडच व्हेरियंट मध्ये तुम्ही इंडेक्सवर जाऊन पण ऍड करू शकता. लेट्स आपल्याला माईक आणि हार्वीच्या मधात व्हॅल्यू टाकायची, तर माईक 0th इंडेक्सवर, हार्वी फर्स्ट इंडेक्सवर. तर माईक नंतर टाकायचे, तर 0 नंतर काय येतो, फर्स्ट. तर फर्स्ट इंडेक्सवर आपण व्हॅल्यू टाकू. ओके, म्हणजे तुमचं आता ऑर्डरिंग काय झाली, माईक. ओके, माईक हार्वी जॉन हे पहिले ऍड होतील. मग आता माईक आणि हार्वीच्या मध्ये टाकायचं, म्हणजे माईकच्या नंतरचा येणारा इंडेक्सवर टाकायचं, म्हणजे माईक 0, तर हा जो स्टीव्ह आहे त्याची इंडेक्स झाला पाहिजे 1. तर 1 कॉमा जी व्हॅल्यू ती, तर मग ऑर्डर काय जाईल, माईक स्टीव्ह हार्वी जॉन. ओके, बघा माईक स्टीव्ह हार्वी जॉन, आणि रिमूव्ह पण त्याच ऑर्डर मध्ये झाले. तर याच्यात पण बऱ्याचशा मेथड आहेत, ऍड फर्स्ट, ऍड लास्ट, जे की आपण रिमूव्ह सोबत बघितलं, तर तुम्ही तुमच्या साईडला ट्राय करा. ओके, तर हे होतं आपलं लिंक लिस्ट. लिंक लिस्ट मध्ये आपण बघितलं क्यूचं मोस्ट स्पेसिफिक आपण क्यूच्या मेथड्सवर फोकस केलं, ऑफर, पिक आणि पोल. ओके, जर तुम्हाला लिंक लिस्टचं इम्प्लिमेंटेशन पाहिजे तर जरूर कमेंट सेक्शनमध्ये सांगा, आपण त्याचं इम्प्लिमेंटेशन एक व्हिडिओ बनवू. तर नेक्स्ट आपला डेटा स्ट्रक्चर राहील प्रायोरिटी क्यू अँड देन ॲरेडी क्यू. ओके, ओके, देन भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.